Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकमध्ये पोहोचले। पंतप्रधान मोदी पीएमओ कार्यालयामध्ये दाखल। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बैठकांची शक्यता। दहशतवादाविरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींची संरक्षण सचिवांसोबत अर्धा तास बैठक। याआधी मोदींची हवाई दल, नौदल आणि लष्कर प्रमुखांसोबतही बैठक। बीएसएफमध्ये 18,000 सैनिकांची भरती केली जाणार। बीएसएफला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। पीओकेच्या रावलकोटमध्ये सैन्याच्या हालचाली वाढल्या। भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तान सैन्याची तयारी। टाडा भागामध्ये पाक आर्मीची परेड। भारतीय नौदलाच्या ताकदीला पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानच्या कराची आणि सिंध प्रांतात नेव्हीचा अभ्यास। कराची बंदरावर रणगाड्यांच्या सहाय्याने अभ्यास। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये सुरक्षा वाढवली। पर्यटन स्थळांवरील जंगल परिसरात ड्रोनद्वारे दहशतवाद्यांवर नजर। दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भागांमध्ये हाय अलर्ट। भारताने चिनाब नदीचं पाणी रोखलं। लवकरच झेलमचं देखील पाणी थांबवणार। पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक। शेतीवर देखील परिणाम। भारतीय हवाई दल उच्च तंत्रज्ञान असलेलं हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्म सिस्टीम खरेदी करणार। एचएपीएस सौर ऊर्जेवर चालणारी मानवरहित हवाई वाहनं असून ती 16 ते 20 किलोमीटर उंचीवर उडू शकतात। भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तानला धडकी। तुर्कीची युद्धनौका टीसीची बयुकाडा पाकिस्तानात। तुर्कीकडून पाकिस्तानला मदत पुरवली जात असल्याचं समोर। अतिरेक्यांना मदत केल्याचा संशय असणाऱ्या तरुणाची आत्महत्या। नदीत उडी मारून इम्तियाज मगरेची आत्महत्या। इम्तियाज मगरेवर दहशतवाद्यांना अन्न पुरवल्याचा संशय। अल उमर मुजाहिद्दीनचा प्रमुख मुश्ताक जरगरचा पहलगाम हल्ल्यामध्ये हात। चौकशीच्या दरम्यान नाव समोर। मुश्ताकच्या हल्ल्यातील सहभागाबाबत एनआयएकडून तपास। सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी। पाकिस्तान लष्कराची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक। पाक लष्कराने राजकीय पक्षांना वाढलेल्या तणावाची माहिती दिली। भारताला उपदेशकांची नव्हे तर भागीदारांची गरज। भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी युरोपियन युनियनला फटकारलं, तर युरोपियन युनियनचा भारताला पाकसोबत चर्चा करण्याचा सल्ला। भारतीय सुरक्षा संस्थांकडे लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवाद्यांची यादी। सेवेपलीकडून काम करणारे हँडलर्स, लॉन्चिंग कमांडर यांचीही यादीमध्ये नावं। सूत्रांची माहिती। सिंधू जलकरार स्थगित केल्यानंतर काश्मीरला मोठा फायदा। जम्मू काश्मीरमधील रखडलेले 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामाला गती मिळणार। लष्कर आणि काश्मीर पोलिसांकडून सुरनकोट जंगलातील दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त। संयुक्त कारवाईमध्ये 5 आयईडी आणि इतर साहित्य जप्त। एलओसीवर सलग 11व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील गोळीबाराला चोख प्रत्युत्तर। हक्काचा निधी माझ्या खात्याला मिळाला पाहिजे। काही योजनांचे पैसे कट करता येत नाहीत। नियमानुसार माझ्या खात्याला निधी द्यावाच लागेल। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। Cancer Healer Center, a new beginning.